खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 32 वर्षीय युवकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील भगवती हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली। रवींद्र कोकणे असं या मयताचं नाव आहे। मयत हा यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील रहिवासी आहे। मद्यप्राशनामुळे त्याला स्वादुपिंडाचा आजार झाला होता। 1 डिसेंबर रोजी भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। आज सकाळी रवींद्र कोकणे यांनी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली। डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। माझ्याकडे रवींद्र कोकणे वय वर्ष 32 हा राहणार महागाव तालुका येथील व्यक्ती भरती होता आणि तो दारूच्या अतिसेवनामुळे पोटात त्रास असल्यामुळे आणि निदानानंतर त्यात पॅन्क्रियाटायटिस नावाचा आजार निघाला होता। उपचारादरम्यान त्या तब्येतीमध्ये सुधारणा होत होती। साधारणतः 3 दिवस तो आयसीयूमध्ये भरती होता आणि भरती दरम्यान त्याची प्रकृती ठीक होती आणि त्याला सुरुवातीला जेवण तोंडावाटे जात नव्हतं, उलट्या होत होत्या, पण आपण उपचार केल्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे आणि तो तोंडावाटे घेत असल्यामुळे पोटाचा आजार कमी असल्यामुळे आपण त्याला जनरल वॉर्डामध्ये शिफ्ट केलं होतं। शिफ्ट केल्यानंतर त्याची प्रकृती एकदम चांगली होती, सर्व काही गोष्टी व्यवस्थित होत्या आणि साधारणतः पुढील 2 दिवसामध्ये त्याचा डिस्चार्जसुद्धा प्लॅन केलेला होता। या दरम्यान तो पेशंट आमच्याशी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दवाखान्यामध्ये भरती होता। त्याला कोणत्याही प्रकारची आमच्या बाबतीमध्ये किंवा नातेवाईकाची कोणतीही कंप्लेंट नव्हती। तर साधारणतः आज सकाळी 8:30च्या दरम्यान अचानकपणे तो दवाखान्याच्या चौथ्या मजल्यावर गेला आणि तिथून जाऊन त्यांनी नैराश्यातून म्हणा, डिप्रेशनमध्ये म्हणा, जे की अल्कोहोलिक पेशंटमध्ये सुसायडल थॉट्स असतात, जे की त्या दरम्यान त्यांनी वरून उडी मारली आणि स्वतःचं जीवन संपवलं।